ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगलीतील आघाडीच्या उमेदवारीवर नाट्यमयरित्या घडामोडी घडली आहे। गावातील लोकांनीच हा निर्णय घेत थेट विरोध केलाय। 3 वाजेपर्यंत उत्कंठा। अर्ज माघारी वेळी आले गावातील प्रमुख नेते। सांगलीवाडी महानगरपालिका आली तरी गावकी भावकीचा प्रभाव आणि निर्णय प्रक्रियेतील गावकऱ्यांचा पुढाकार किती महत्वाचा असतो याची प्रचिती आज महाआघाडीच्या उमेदवारी निश्चिती वेळी आली। एकूणच म्हणतात ना, सब कुछ जनता जानती है, पब्लिक सब कुछ जानती है, असं काही चित्र आज सांगलवाडीत घडलं आणि सांगलवाडीच्या नेत्याला चांगलाच दणका बसला। एकूणच प्रभाग 13 मधील आघाडी लढणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते। यातील कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना अर्ज माघार घ्यायचे हे मात्र गावातील या पक्षाच्या स्थानिक नेते मंडळींच्या पुढाकारानं ठरलं। विशेष बाब म्हणजे संबंधित पक्षातील जिल्हा व राज्य नेत्याच्या हस्तक्षेपापेक्षा स्थानिकांचा निर्णय भारी ठरला। आम जनता इथं भारी ठरली। नेत्यापुढं पक्ष मोठा होता तरीही त्या नेत्याला इथं चितपट करण्यात आलं। संबंधित पक्षातील जिल्हा व राज्य नेत्याच्या हस्तक्षेपापेक्षा स्थानिकांचा निर्णय भारी ठरला। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज अर्ज माघार घेण्याची मुदत होती। त्याआधी सांगलीवाडी प्रभाग क्रमांक 13 मधील आघाडीचे प्रमुख उमेदवार आणि गावातील नेते मंडळी तरुण भारत स्टेडियम मधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात थेट पोहोचले। सांगलीवाडीतील आघाडीकडून भाजपशी 2 हात करणारे सर्वच उमेदवार अर्ज मागे घेणार होते आणि त्यासाठी ते केंद्रात होते। माघारीची मुदत संपली तरी केंद्रात ठाण मांडून होते। आघाडीची दोन्ही गटाची प्रमुखांची बोलणी या ठिकाणी झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 2 उमेदवारांनी माघार घेतली। आघाडीकडून कुणी लढायचे हे गावातील प्रमुख नेत्यांनी आधीच ठरवलं होतं। भाजपच्या उमेदवाराला निवडणूक सोपी जाईल असा उमेदवार द्यायचा नाही, पक्षाच्या जिल्ह्यातील शीर्ष नेतृत्वानं सांगितलं तरी देखील अर्ज ठेवायचाच असा इरादा गावातील काँग्रेसच्या मंडळींनी केल्याची जोरदार चर्चा आहे। पक्षातील वरिष्ठांनाही सांगूनही काँग्रेसचे अर्ज कायम राहिले। यावेळी गाव करील ते काय करील राव या उक्तीप्रमाणे जनतेनं मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला सांगलवाडीच्या नेत्याला चांगलाच दणका दिला आणि मग चालू झाली रंगत। आणि मग काँग्रेस आणि भाजपाच्या अंतर्गत सेटलमेंटला गावकऱ्यांनी धप्पा दिला आणि पूर्णपणे विरोध दर्शवला। ही म्हण या ठिकाणी तंतोतंत लागली अशी स्थिती सांगलीवाडीत निर्माण झाली। नेत्याच्या सोयीनुसार आता तडजोड करता येणार नाही, आम जनतेचा अधिकार आहे प्रभागावर असं ठाम सांगणारा सांगलवाडी पॅटर्न मात्र आज दिवसभर चर्चेत राहिला। एकूणच सो कॉल नेता जो सांगली वाडीत आपलं नेतृत्व करतोय, आज त्यालाच कुठेतरी माघार घ्यावी लागली हे स्पष्ट दिसते। म्हणजे आता इथून पुढं नेत्यापेक्षा मतदारांना हे मोठा अधिकार आहे हा सांगलीवाडीच्या जनतेनं संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवून दिलंय। तुमचं अंतर्गत सेटलमेंट चालणार नाही। काँग्रेस आणि भाजपाचं जे अंतर्गत सेटलमेंट होती आणि शरदचंद्र गटाच्या नेता माघार घेणार होता त्याला या ठिकाणी चांगलाच दणका सांगलीवाडीकरांनी दिलेला आहे आणि आपण कसे आहोत हे मात्र त्यांनी दाखवून दिलेलं आहे। अशाच प्रकारच्या नेत्यांना दणके द्यायचे असतील, घरी बसवायचं असेल तर जनता आहोत, तुम्ही मतदार आहात, तुम्ही मतदार राजा आहात। आता सगळ्यात नेत्यांपेक्षा पण
तुम्ही तुमचं वजन दाखवा, हीच ती वेळ आहे. बातमी आवडल्यास लाईक शेअर करा. नमस्कार, मी शर्वरी.